भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायला हा तयार होतोय, तर दुसरीकडे तो ज्या टर्फवर खेळून मोठा झाला आणि इथपर्यंत पोहोचला तेच टर्फ आता म्हाडाने उखडून टाकलेलं आहे, काढून टाकलेलं आहे। ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल। आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्याबरोबर रोहित शर्माचे कोच आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड सर आहेत। सर, म्हणजे आपण एखादी गोष्ट छोटी असते ती मोठी करतो, त्या ठिकाणी एक नंदनवन बनवतो आणि नंतर एखाद दिवशी 29 वर्षांनी एखादी संस्था येते आणि ते नंदनवन धुळीस मिळवते। काय फिलिंग आहेत, काय भावना आहेत ज्यावेळी ही कारवाई होत होती, काय वाटलं तुम्हाला? खरं तर टर्फचा काही संबंध नाही। मी सारखे सगळे म्हणतात की टर्फवर प्रॅक्टिस टर्फवर चालत होती। प्रॅक्टिस ही ग्राउंडमध्ये, कारण अर्धा टर्फ आहे जे फुटबॉलसाठी खेळलं जाते, अर्धा ग्राउंड आहे ते क्रिकेटसाठी होते। परंतु असं होतं की त्या टर्फच्या ह्याच्यामुळे फुटबॉलची मुलं फुटबॉल खेळताना त्यांना त्रास होत नव्हता की मलाही त्रास होत नव्हता। त्याच्यामध्ये टर्फ तोडणं, पण एक गोष्ट अशी होती की म्हाडाने पण सांगितलं ते कमर्शियल यूजसाठी होत होतं। नॅचरली ते कमर्शियल यूज होत होता, कारण सॅटर्डे संडे ते कमर्शियली दिलं जात होतं ते टर्फ। परंतु म्हाडाची रिसर्च त्यांनी परमिशन घेतली होती मॅनेजमेंटनी त्यावेळेस, आणि पण असं झालं की जानेवारीमध्ये त्याचं लीज संपलं आणि त्याच्यानंतर त्यांनी कंटिन्यू नाही केलं शाळेनी। परंतु त्या जानेवारीपासून मी बघतोय, जानेवारीपासून तिकडे टर्फवर काही प्रायव्हेट ऍक्टिव्हिटीज होते, कमर्शियल ऍक्टिव्हिटीज होत नव्हती। ज्यावेळेस मला कळलं, ज्यावेळेस म्हाडाने आधी सुरुवातीला म्हाडाचे अधिकारी पाठवले तोडण्यासाठी, त्यावेळेस शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमनी ते अडवून धरलेलं आणि त्यावेळेस त्यांनी ती कारवाई करता आली नव्हती। पण त्याच्यानंतर त्यांनी 2 दिवसापूर्वीच त्यांनी एक नोटीस पाठवली की इमिजिएटली ते तोडण्यात यावं। ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटण्याचा प्रयत्न भेटलो मी त्यांना की सर प्लीज तुम्ही तोडू नका, कारण त्या टर्फचा उपयोग आमच्या, आता मी मुलींचंही क्रिकेट चालू केलेलं आहे, त्या मुलींचा प्रॅक्टिससाठी मला होतोय, तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही तोडू नका, कारण तिथून एवढे क्रिकेटर्स घडले गेले। आणि जेव्हा देशाचे पंतप्रधान बोलला खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया, आणि तुम्ही असं तोडण्याचा प्रयत्न करत चुकीचं आहे, तर त्यांनी सांगितलं नाही आम्हाला कारवाई करावी लागेल, कारण तुमच्या मॅनेजमेंटचे कोणीच आम्हाला भेटलेलं येऊन नाहीये, आम्हाला सांगितलेलं नाही, तुम्ही रिन्यू पण केलेलं नाही। म्हटलं ठीक आहे, त्यांनी नाही केलं, पण मी तुम्हाला ऍज अ क्रिकेट कोच, ऍज अ द्रोणाचार्य अवॉर्ड मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की तुम्ही प्लीज तोडू नका। पण त्यांनी ते ऐकलं नाही, येऊन तोडलं। ऍक्च्युअली त्या त्यांनी काही हे दिलं होतं का, इंटिमेशन दिलं होतं का, की नोटीस दिली होती का की आम्ही तोडणार आहोत, किंवा असं काय सांगितलं होतं का? त्यांनी नोटीस, त्यांची रितसर त्यांनी नोटीस दिली होती। मी असं म्हणाला मी चुकीचं म्हणत नाही, त्यांनी नोटीस दिली होती। पण ज्यावेळेस मला ती गोष्ट कळली, कारण मी ट्रॅव्हल करताना मला माहित नव्हतं, मी ज्यावेळेस आलो मुंबई 2 दिवसापूर्वी, त्यावेळेस मला ज्यावेळेस कळलं की असं तोडणार आहे, त्यावेळेस मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली, कारण माझे इमोशन्स त्या ठिकाणी आहेत। कारण गेली 29 वर्ष मी त्या शाळेशी जुळला गेलेलो आहे, ज्या शाळेचे 4 इंटरनॅशनल प्लेयर आहेत, ज्या शाळेचे 98 मुलं डिफरंट एज ग्रुपमध्ये मुंबईला केली, स्टेटला केली। आता मी जवळजवळ 13 मुलं ग्रामीण भागातले अडॉप्ट केलेले, जेणेकरून शिर्डी आहे, सावंतवाडी आहे, रत्नागिरी आहे, सगळे ग्रामीण भागातली मुलं आहेत। जळगाव आहे, संभाजीनगर आहे, सोलापूर आहेत, इथली मुलं आहेत। 3 मुली आहेत, ह्यांना अडॉप्ट केली आहेत। त्यांना ती प्रॅक्टिस करण्याची जागा सोयीस्कर होती, कारण माझ्याकडे ग्राउंड नाहीये, त्याच्यामुळे मी तिकडेच मला प्रॅक्टिस करायची, मला ग्राउंड दिलं गेलेलं आहे। मुंबई म्युन्सिपलचा एक ग्राउंड आहे दहिसरला, गोपीनाथ मुंडे माझ्या फाउंडेशनला दिलेलं आहे, पण ते ग्राउंड कसं 8 महिन्यासाठीच ते असते, ते रिन्यू करण्यात असते। तर मी तुमच्या माध्यमातून आमच्या सीएम साहेबांना, फडणवीस साहेबांना मी एक विनंती करतोय की ते ग्राउंड जर मला दिलं आणि जर कायमचं ते ग्राउंड जर मला मिळालं, तर आता जी मी मुलं अडॉप्ट केली की जे आहेत माझ्याकडे एक्झिस्टिंग मुलं आहेत, त्यातले काही मुलं पुढे जाऊन देशासाठी खेळू शकतात। ज्या ठिकाणी आता हे टर्फ होतं त्या ठिकाणचं टर्फ पुन्हा एकदा बांधता येऊ शकतं का, किंवा त्या ठिकाणी जर म्हाडाची परमिशन किंवा सरकारने म्हाडाला आदेश दिले तर म्हाडा तुम्हाला पुन्हा ती जागा देऊ शकते का? ती जागा तर शाळेचीच आहे, जागा ती प्रायव्हेट नाहीये, जागा शाळेचीच आहेत। फक्त एवढंच की त्यांचं म्हणणं होतं की ते कमर्शियल यूज होते, तर कमर्शियल यूज होते मी ठीक आहे, पण गेली 4 महिने त्याच्याकडे कमर्शियल ऍक्टिव्हिटीज काहीच होत नव्हती। मी त्याला स्वतः मी बघत होतोय, मी तिकडे प्रॅक्टिस करता मी बघतोय, त्याच्यामुळे मी त्यांना त्याच करता मी त्यांना सांगितलं की सर कमर्शियल यूज होत नाहीये, त्याच्यावर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तर तुम्हाला जर वाटलं पुढे मागे जर कमर्शियल यूज होत आहे तर तुम्ही तोडून टाका, कारण त्यांच्याकडे काहीतरी कोणी एका व्यक्तीने तिकडे काय जाऊन कंप्लेंट केली आणि त्या कंप्लेंटच्या आधारे त्यांनी येऊन ते तोडलेलं आहे। म्हणजे हे दुर्दैवाची गोष्ट आहे मी म्हणेन। आता जर समजा त्यांनी दिली जरी परमिशन किंवा सरकारने सांगितलं जरी आणि पुन्हा उभं राहायचं झालं तर प्रचंड खर्च येईल।
तर डेफिनेटली खर्च तर येणार नाही. एवढं मोठं त्यांनी बांधलं होतं, चांगल्या पद्धतीने केलेलं, तर खर्च तर येणार. तर खर्च कोण बेअर करणार तर मी काही सांगू शकत नाही. शाळा करेल का शासन करेल ते मला माहित नाहीये. ही गोष्ट आता मुख्यमंत्र्यांपर्यंत तर तुम्ही पोहोचवत आहातच, पण रोहित पर्यंत पोहोचली असेल किंवा तुमचं काही बोलणं झालं असेल? रोहित पर्यंत मी पोहोचणार. रोहित आता भारतासाठी जे चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळतोय त्याला डिस्टर्ब करणं चुकीचं आहे. कारण आपल्याला माझ्यापेक्षा शाळेच्या ह्याच्यापेक्षा महत्वाचं चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे आणि जर कप जिंकून आला तर माझ्या बरोबर देशातले 130 करोड जनता खुश होतील. त्याच्यामुळे त्यांची खुशी मला महत्वाची आहे. सध्या माझी खुशी मला महत्वाची नाहीये. काय पुढचे काही हे आहेत म्हणजे त्यामध्ये काय लिगॅलिटी आहे, काय आहे, असं काय आहे का? नाही, आता मला माडाच्या ऑफिसरनी बोलवलेलं, मी जातोय आता तिकडे माडाच्या ऑफिसमध्ये. आता बघूया काय म्हणतायत ते. ऑफिसर आहेत या संदर्भात काम करणे किंवा कारवाई करणारे ऑफिसर काही नाव सांगू शकतो? नाही, मला नाव माहित नाही, काही नाव माहित आहे, त्यामुळे मी आता नाव मला लक्षात नाही कोण होतं ते. शेवटचा प्रश्न, ज्यावेळी हे सगळं तुटलं त्यावेळी तुम्ही समोर होतात का? आणि ते डोळ्यात निखत बघणं किती अवघड होतं? ऍक्च्युली परवा त्यांनी सुरुवात केली, कारण शाळेतली मुलं असताना येऊन कारवाई करणं म्हणजे फार चुकीची गोष्ट होती. शाळेमध्ये 10वीची परीक्षा चालू होती, त्याच्यामुळे ते कारवाई करणं चुकीचं होतं. तर परवा तर नाही, पण काल मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस मी ज्यावेळेस दुपारी गेलो त्यावेळेस ते तोडताना बघितलं, मला खूप वाईट वाटलं. कारण खूप माझे इमोशन्स त्या शाळेशी जोडलेले आहेत. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. शासनाकडून त्या टर्फला परवानगीचे उभारण्याचे पुन्हा एकदा आपण आपल्या माध्यमातून देखील प्रयत्न करूयाच. आमच्या बातमीच्या माध्यमातून तर आम्ही शासनापर्यंत तुमची व्यथा पोहोचवणारच आहोत. शासनाला तुम्ही एकच सांगू शकता, सीएम साहेबांना एकच सांगू शकता की तर लाड सरांच्या फाउंडेशनला जर ग्राउंड दिलं गेलं, जे ग्राउंड दिलेलं ते कायमस्वरूपी दिलं गेलं, पण एक गोष्ट आहे की तिकडे मला रेंट पण भरावं लागतं, जेणेकरून मी सांगणं कदाचित चुकीचं असेल ही गोष्ट. कारण लोक म्हणतील की हा स्वतःचा मोठेपणा, मी मोठेपणा करत नाही. हे जे क्रिकेटचं मी गेली 30 वर्ष मी या क्षेत्रात आहे, कोचिंग क्षेत्रात आहे. मी निव्वळ एकही पैसा न घेता ही गोष्ट करतोय. म्हणजे 29 वर्ष मी शाळेकडनं पैसे घेतले, ना मी कुठल्या पॅरेंटकडनं पैसे घेतले नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे तर पैसे नाही, मी पैसे भरणार कुठून? जर मी रेंट भरायचं म्हटलं तर मला तिकडे प्रायव्हेट लोकांना द्यावं लागतं आणि मला ते जमत नाही. मला चुकीची गोष्ट वाटते प्रायव्हेट लोकांना देणं. कारण जर पैसा आला तरच मी तिथल्या काही फॅसिलिटी म्हणजे माळ्यांचे पैसे देणं म्हणा किंवा वॉचमनचे पैसे देणं किंवा बीएमसीला पैसे देणं, ह्या गोष्टी मला त्या करायच्या नाहीयेत. जर शासनाने मला ते कायमस्वरूपी जर लीजवर फ्री ऑफ कॉस्ट दिलं तर खरोखर मी तुम्हाला शासनाला गॅरंटी देतो की आता जी काही मुलं आहेत माझ्याकडे त्यातले काही मुलं मुंबईसाठी आणि पुढे देशासाठी खेळू शकतात. तर लाड सरांची विनंती आहे शासनाला, आपण देखील हीच विनंती करूया की जे दहीसरचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या संदर्भात त्यांनी विनंती केलेली आहे. हे ग्राउंड जे आहे ते कायमस्वरूपी आणि फ्री ऑफ कॉस्ट त्यांना मिळावं, जेणेकरून भारताला रोहित शर्मासारखे भावी आणखीन क्रिकेटर मिळतील जे भारताचं प्रतिनिधित्व करतील आणि भारताचंच नाव हे संपूर्ण जगामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आणखीन दैदिप्यमान करतील. कॅमेरामन मनोज जयस्वालसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.